चंद्रपूर महानगरपालिकेचा प्रचार संपायला आता अवघा एक दिवस उरलाय आणि त्यामुळे सर्वच नेत्यांनी आपली ताकद जी आहे ती पणाला लावलेली आहे। आज जर पाहिलं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार रस्त्यावर उतरून प्रचार करत आहेत आपल्या उमेदवारांसाठी। विजू भाऊ, प्रचार आता शिगेला पोहोचलाय, काय आव्हान आहे, काय म्हणून मत मागत आहे तुम्ही लोकांना? महानगरपालिका चंद्रपूरची निवडणूक ही पूर्णतः काँग्रेसमय वातावरणात होत आहे। मागच्या 9 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे। एन प्रकारे आलटून पालटून सत्ता त्यांची आहे। या 9 वर्षात शहरामध्ये समस्याग्रस्त शहर अशी शहराची ओळख करून या शहरामध्ये ना पिण्याचं पाणी मिळतं, ना स्वच्छतेचा पुढे लवलेश नाही। या सगळ्या परिस्थितीमध्ये चंद्रपूर शहर हे एक उद्ध्वस्त शहर म्हणून या सत्ताधाऱ्यांनी करून ठेवलं आहे, भाजपाने करून ठेवलं आहे। आम्हाला या शहरामध्ये आरोग्याच्या सुविधा, शैक्षणिक सुविधा, शुद्ध पिण्याचं पाणी याबरोबर कुठल्याही नागरिकांनी महानगरपालिकेमध्ये परवानगी मागितली 48 तासाच्या आत त्या माणसाला घराच्या बांधणीची परवानगी दिली पाहिजे। अशा पद्धतीचं आम्ही काम करायचं नियोजन केलेलं आहे। जनता त्रस्त आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये जनता त्रस्त आहे। त्यामुळे या शहरातील जनतेची आशा ही केवळ आता काँग्रेसवर आहे आणि मी जनतेलाही आवाहन करतो, एक सुंदर शहर, समस्याग्रस्त शहर, समस्या मुक्त शहर निर्माण करण्यासाठी। हे होते काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, ज्यांचं म्हणणं होतं की भाजपच्या कार्यकाळामध्ये चंद्रपूर शहराचं मोठं नुकसान झालं आणि त्याच मुद्द्यावर आम्ही जनतेकडे मत मागतोय। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।